ओम नमो आदेश, सत नमो आदेश, गुरुजी को आदेश, नवनाथ 84 सिद्धो को आदेश. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये भिंतीवरती घड्याळ हे असतंच. तेच घड्याळ तुमचं नशीब बिघडवू पण शकतं आणि घडवू पण शकतं. कसं ते आपण आज पाहणार आहोत. आपल्या घरामध्ये जे घड्याळ आहे, ते कोणत्या दिशेला लावलं आहे, कोणत्या प्रकारचं आहे, आपल्या घरासाठी शुभ आहे की अशुभ आहे, हे आपण पाहणार आहोत. जे घरामध्ये घड्याळ लावलेलं आहे, तर ते फक्त वेळ दाखवत नाही, तर ते आपल्या घरातील ऊर्जा, प्रगती आणि आर्थिक स्थितीवर थेट परिणाम करतं. जर तुमच्या घरात चुकीच्या प्रकारचं किंवा चुकीच्या दिशेला लावलेलं घड्याळ असेल, तर कामात अडथळे, पैशाची अडचण, मानसिक ताण वाढू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. घड्याळाचं आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय महत्त्व. वास्तुशास्त्रानुसार घड्याळ म्हणजे वेळेची गती आणि वेळ हीच आपल्या नशिबाची चावी आहे. घरात घड्याळ चालू असेल तर कामात प्रगती येते, थांबलेली कामं सुरू होतात आणि आर्थिक प्रगती होते. पण जर घरातील घड्याळ बंद असेल तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येते. घरात घड्याळ लावण्यासाठी योग्य दिशा. उत्तर दिशा ही सर्वात शुभ आहे. धनवृद्धी, करिअर ग्रोथ आणि नवीन संधी मिळतात. शक्य असल्यास उत्तर भिंतीवरती घड्याळ लावा. पूर्व दिशा प्रगतीसाठी उत्तम. आरोग्य सुधारतं, यश मिळतं, सकारात्मक ऊर्जा वाढते. दक्षिण दिशा ही आर्थिक नुकसान, अपयश आणि ताणतणावाची दिशा आहे. त्यामुळं दक्षिण दिशेला घड्याळ लावणं टाळा. पश्चिम दिशा शक्यतो पश्चिमेला घड्याळ लावू नका. कामात अडथळे निर्माण होतात. घड्याळ कुठं लावू नये. बेडरूममध्ये, समोर, स्वयंपाकघरात, देवघराच्या भिंतीवर, टॉयलेटजवळ, मुख्य दरवाजाच्या अगदी वर. बेडरूममध्ये एकदम तुमच्या बेडसमोर घड्याळ नसावं. उत्तम जागा हॉल, लिव्हिंग रूम आणि ऑफिसची रूम. कोणत्या प्रकारचं घड्याळ घ्यावं? शुभ घड्याळ, गोल आकाराचं घड्याळ, लाकडी फ्रेम, शांत रंग, पांढरा, क्रीम किंवा सोनेरी, काटे स्पष्ट दिसणारं, वेळ अचूक दाखवणारं. कोणतं घड्याळ टाळायचं? तुटलेलं किंवा बंद घड्याळ, विचित्र आकार, प्राण्यांचे चित्र असलेलं, खूप मोठं किंवा खूप लहान, लाल किंवा काळ्या रंगाचं जास्त प्रभावी घड्याळ, खूप मोठ्या आवाजाचं घड्याळ. ही घड्याळं घरात आणायची नाहीत. घड्याळाबाबत खास उपाय. घड्याळ कधीही बंद ठेवू नका. जुने न वापरलेले घड्याळ घरामध्ये अडगळीच्या ठिकाणी जर तुमचं घरातून काढून टाकलेलं असेल, तर ते अडगळीच्या ठिकाणी ठेवू नका. नवीन घड्याळ शुक्रवार किंवा सोमवारी लावा. घड्याळ लावताना मनात सकारात्मक विचार ठेवा. चुकीचं घड्याळ तुमचं नशीब बिघडवू शकतं. त्यामुळं घड्याळ लावताना शक्यतो योग्य दिशेला लावलं तर तुमची प्रगती नक्की होणार. जर तुम्ही घरातले घड्याळ, हॉलमध्ये जे घड्याळ आहे, ते शक्यतो 5 मिनिटं तरी पुढे असावं. म्हणजे तुमच्या कामामध्ये गती येते. सगळी कामं वेळेच्या आधी पूर्ण होतील, संधी हातातून जाणार नाही आणि मागे जर घड्याळ असेल, तर आळशेपणा वाढेल, कामात उशीर होईल, संधी निसटून जातील. बरेच लोकं बंद घड्याळं साठवून ठेवतात आणि हीच बंद घड्याळं घरामध्ये नकारात्मक ऊर्जा घेऊन येतात. घड्याळ लावताना किंवा वेळ पुढे करताना मनात हळू आवाजात म्हणा, ओम कालाय नमः. माझ्या घरातील वेळ शुभ चालू देत. हे म्हणायचं आणि घड्याळ सुरू करायचं. घरात घड्याळ चुकीच्या ठिकाणी असेल तर नशीबही चुकीच्या दिशेने चालतं. त्यामुळं योग्य भिंत आणि योग्य घड्याळ तपासा. बऱ्याच लोकांचं नशीब अडकलेलं असतं. खूप वेळा तुम्ही प्रयत्न करता
आपण म्हणतो ना, की माझी वेळच खराब आहे. जर एखाद्याची वेळ खराब असेल, तर हा उपाय नक्की करा. आपल्या घरामध्ये जी काही जुनी घड्याळं आहेत, ती सगळी आजच पाण्यामध्ये प्रवाहित करा. एखाद्याची वेळ अजिबातच चांगली नसेल, तर आपल्या घरामध्ये मेन हॉलमध्ये जे घड्याळ असेल भिंतीवरती, ते घड्याळ स्वतःवरून 7 वेळा अँटी क्लॉकवाईज उतरवून किंवा डोक्यावरून पायापर्यंत उतरवायचं आणि वाहत्या पाण्यामध्ये सोडायचं. हा उपाय जर तुम्ही केलात आणि नंतर नवीन घड्याळ आणून जर तुम्ही भिंतीवरती लावलंत, तर तुमची नक्की वेळ चांगली सुरू होईल. कधीही कोणाच्या वाढदिवसाला हातातील घड्याळ किंवा भिंतीवरचं घड्याळ देऊ नका. कारण तुम्ही कोणाला घड्याळ जर गिफ्ट देत असाल, तर तुम्ही तुमची चांगली वेळ समोरच्याला देत आहात. काही दिवसांनी तुमच्या लक्षात येईल, की आपली चांगली वेळ निघून गेलेली आहे आणि आपल्याला अडचणी आलेल्या आहेत. त्यामुळं घड्याळ कोणालाही गिफ्ट देऊ नका. आपण पुढच्या भागामध्ये हातामधील घड्याळ, रिस्ट वॉच अनालायसिस यावरती पुढचा भाग बनवणार आहोत. तोपर्यंत घरातील जे घड्याळ आहे त्याच्यावरती फोकस करा. योग्य घड्याळ, योग्य भिंत हे सगळं योग्य नियोजन लावा. तुमचं नशीब पण चमकेल. आपल्याला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आपण अजूनही नाथयोगिनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. ओम नमो आदेश, सत नमो आदेश.